तृतीय श्रावणी सोमवार निमित्त नाशिकमधील श्री कपालेश्वर शिवतांडव वाद्य परिवाराच्या वतीने श्रीच्या पंचमुखी मुखवट्याची सवाद्य पालखी काढण्यात आली। आमदार ॲडव्होकेट राहुल टिकले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कपालेश्वर शिवतांडव वाद्य परिवार यांच्या आयोजित निघालेली ही पालखी कपालेश्वर शनी चौक काळाराम मंदिर पूर्व दरवाजा दक्षिण दरवाजा सरदार चौक मार्गे गोदावरी घाटावर पोहोचली। यानंतर रामकुंडावर अभिषेक आणि महाआरती करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत ही मिरवणूक काढण्यात आली। लहान मुलांनी साकारलेल्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या। याबाबत अधिक माहिती श्री कपालेश्वर शिवतांडव वाद्य परिवाराच्या वतीने देण्यात आली। श्री कपालेश्वर शिवतांडव वाद्य मित्र मेळा संचलित 2024 श्रावण सोमवार या निमित्ताने तिसऱ्या सोमवारी भव्य असे मूर्तीचे आयोजन करण्यात आले होते। त्या मूर्ती स्वरूपात बाबांना प्रदक्षिणा मारून गंगेवर आणलेला आहे। गंगेवर अभिषेक होऊन भोले बाबा अभिषेक हो। श्री कपालेश्वर मंदिर पंचवटी नाशिक या ठिकाणी श्रावणी तृतीय सोमवार निमित्त भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त मूर्तीचे भव्य आकर्षण करण्यात आले आहे। तथा शिवतांडव ढोल वादक आहे, तसेच आपले लहान मुलं आहे, महाकाल स्वरूपात यांचं दर्शन, तसेच आपले डीजे वाले भाऊ मूर्तिकार आहे यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने व केएस ग्रुप यांच्या सहकार्याने असे भव्य मूर्तीचे पालखी स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी अरुण वाघ, यश शिंदे, गणेश बनझोडे, सिद्धेश गुप्ता, सक्षम पताहित, विवेक मौर्य, साहिल शेळके, अमन गुप्ता, लाला विश्वकर्मा, शिवानंद कुलकर्णी, श्रीकांत रॉय, विराज सिंग, ओम पाटील, प्रसाद वाघ, अभि वाघ, प्रतीक पुजारी, श्री विजय खिचादिया, रोहन कारकले, जय विभांदिक, साहिल मनकाले, नीरज परदेशी, हर्ष सोनवणे, स्वामी शिंदे, कृष्णा शिंदे यांचं विशेष सहकार्य लाभलं। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।